चालता बोलता इंग्रजी बोला अवघ्या 30 दिवसामध्ये इंग्रजी बोलू शकतो का सर? हो, बोलू शकतो ना. बोलू शकतो. तुम्ही इथं कोर्स जॉईन झाल्यानंतर आणि कोर्स जॉईन करायच्या आधी तुमच्यामध्ये इंग्रजीबद्दल जी भावना होती, जी भीती होती, त्याबद्दल 2 गोष्टी बोला सर. पहिले म्हणजे मी ऍक्च्युली डिप्लोमा झालाय माझा. हं, मी इंग्लिश मला खूप भीती वाटायची इंग्लिशची. हं, आणि मी खूप ट्राय केले, युट्यूब चॅनल वगैरे पाहिले, पण मला तो रिझल्ट भेटलाच नाही कधीच. हं, कारण मी प्रत्येक वेळी मराठी टू इंग्लिश असं कन्वर्ट करायचो, ते जमायचं नाही आणि आयडिया पण काही येत नव्हते डोक्यामध्ये. हं, आणि टायमिंगला सुचत पण नव्हतं. पण जेव्हा मी हा कोर्स जॉईन केला, ती तुम्ही सरांची म्हणजे तुमची पद्धत शिकवण्याची खूप वेगळी होती. हं. जसे की पहिले मला माझ्या मनातली भीती घालवण्याचा जो प्रयत्न केला तुम्ही, तो खूप उत्तम वाटला मला. जसं की जस्ट आपण प्लेन मध्ये बसलोय, त्याच्यानंतर अमेरिकेला निघलोय, साईडला फॉरेनर्स आहेत म्हणजे, आणि ते माझ्याशी बोलतायत, मी त्यांच्याशी बोलतोय. पण एक्झॅक्टली काय बोलू मला त्या टाइमला कळलं नाही पहिल्या लेक्चरला. पण जे काय होतंय ते खूप असं म्हणजे 3D असं इमॅजिन केलं होतं मी ऍक्च्युली. तर ओके. मला खरंच वाटत होतं की मी त्यांच्याशी बोलतोय. मग ते येस. हळूहळू माझ्या मनातली भीती गेली आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेला गेला, 1,000 लोकांच्या समोर स्टेजवर बोलतायत. ते पण खूप मला म्हणजे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं असं काय होईल. त्याच्यानंतर मला असं नॉर्मली ज्यावेळेस रिटर्न येतो आपण इंडियामध्ये, असं वाटलंय मला खरंच मी अमेरिकेहून आलोय. मग आता घरचं वातावरण म्हणजे सगळ्या मराठी, सगळं मराठीच आहे इकडं. तर मला त्यांच्याशी बोलायला खूप कॉन्फिडन्स वाटला त्याच्यानंतर. म्हणजे कुठलं मराठी पण खूप बिंदास बोलायला लागलो मी. आणि इंग्लिश तर म्हणजे असं कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यानंतर शब्द फुटायला लागले. मित्र पण म्हणले अचानक काय झालं राव. काय नाही, जस्ट असंच बोलत गेलो. आणि बोलत गेलो ते बोलतच गेलो. असं येस. झालंय सर. गुड. आता आम्ही तिथं एक टॅग लाईन लावलेला आहे, नो ग्रामर बुक, नो डिक्शनरी. तुम्हाला जेवढं इंग्रजी माहिती आहे त्यातूनच बोलायचं. तर अशाच पद्धतीनं तुम्ही इंग्रजी बोलायला शिकला का नाही? हो. ओके. सो तुम्हाला आता आम्ही काही विद्यार्थ्यांना सांगतो की चालता बोलता इंग्रजी बोलायला शिका, तेही अवघ्या 30 दिवसामध्ये. हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे, 100% खरं आहे. ओके. कारण मी थोडं एक्सप्लेन करतो. आता मी कधी कुठला दुसरा क्लास लावलाच नाही. पण माझ्या फ्रेंडनं लावला तर त्यांना लावले सोडले, असे 1-2 ठिकाणी लावले सोडले. कारण ते जे शिकवण्याची पद्धत आहे, जसं की आता काहीतरी एखादा वर्ड आहे, त्याच्यावरती वाक्य बनवणार, मग ते पाठ केल्यासारखंच आहे, त्यांना असं शिकवतात. मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरून जातात. पण इथं हा कोर्स तसा नाहीच आहे. इथं एकदम बेस्ट कोर्स आहे. पहिले मनातली भीती घालवलीच पाहिजे इंग्लिश. आणि सर जे तुम्ही बोलतायत की लहान मुलांना जसं शिकवतात, ते सुरुवातीला मम्मीला पप्पा, पप्पाला मम्मी, सेम सुरुवातीला होतं. पण खूप कॉन्फिडेंटली नंतर कळायला लागतं की बाबा असं नाही, असं आहे. आणि आयडिया पण मनात येते लगेच. म्हणजे एक बोलताना तुम्ही जे शिकवलं की बोलताना समोर चित्रच तयार होतं. सेम आपण बोलतो, फक्त जुळव वर्डचे ते पण आपोआप होतं. येस. खूप बेस्ट. येस. खूप खूप छान. आणि तुम्हाला असं वाटतंय काय, इंग्रजी बोलण्यासाठी ग्रामरची सुरुवातीला आवश्यकता आहे का नाही? ग्रामरची अजिबात आवश्यकता नाही. जेवढं इंग्लिश आहे आपल्याकडं तेच तुम्ही शिकवलं स्टार्टिंगला. आणि हम्म. तेच रिपीट तेच वर्ड केले. त्याच्यानंतर पेपर वगैरे वाचणं, त्याच्यानंतर शब्द फुटत गेले. आणि फुटत गेल्यानंतर त्याचे आपोआप अर्थ पण कळायला लागले. कारण ती कंडिशन समोर दिसायला लागली ना, किंवा ह्या टाइमला असं होतंय, असं असं झालं माझ्यासोबत. म्हणजे मला ते चित्रच दिसायला लागले. त्यावेळेस कळलं की मला हीच तिथे ऍक्शन होईल असं. म्हणजे शब्द पण आपोआप निघायला लागले तोंडातून ओके. असं. येस. गुड. सो आणखी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही नवीन जे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना प्रत्येकाला वाटतं की सर मला इंग्रजी शिकायचं आहे, मी हा कोर्स करू का तो कोर्स करू. अनेक विद्यार्थी डिस्टर्बन्स झालेले आहेत की कुठलाही कोर्स लावला तरी इंग्रजी येत नाही. तर आमच्या चालता बोलता इंग्रजी कोर्सबद्दल तुम्ही काय मेसेज देऊ शकता विद्यार्थ्यांसाठी? मी एवढाच मेसेज देईन की हा कोर्स खरंच खूप छान आहे. बाकीचे तर मी लावलेच नाहीत काही, पण माझ्या मित्रांचं पण पाहिलं, त्यांना लावले कोर्स, दोन तीन कोर्स लावले, तिथून काहीच आउटपुट भेटला नाही.
ऍक्च्युली मी ह्याच्या आधी युट्यूबवर फेसबुकवर लिंक आल्या होत्या, मी ते जॉईन केल्या. त्याच्यानंतर ते 3 दिवस फ्री कोर्सेस होते, ते मी जॉईन केले 2-3 महिन्याखाली. तर तिथून मला काहीच आउटपुट भेटलं नाही. 3 दिवस अटेंड केलं होतं. जस्ट त्यांना सोपं हॅव हॅचेस वाक्य बनवायचे तेवढं शिकवलं होतं. पण ते मी 1 ते 1.5 महिना ते पण विसरलो मी. तर हा कोर्स खूपच छान आहे खरं तर. अं, म्हणजे जी काय सरांची पद्धत आहे शिकवण्याची खूप बेस्ट आहे, आणि नवीन मुलांनी 100% हा कोर्स जॉईन करावा, एवढं सांगेन सध्या तर. आणि ओके. माझा कोर्स चालूच आहे. आणि सर तुमची ग्रामर शिकवण्याची पद्धत मला खूपच आवडली. कारण ते ग्रामरचा जो टेबल आहे, तो एक एक वाक्य त्यांचा फॉर्म्युला देणार, आणि त्याच्यावरच प्रॅक्टिस करा, म्हणजे बाकीच्या युट्यूब वरती त्याच्यावर प्रॅक्टिस करायला लागते. पण तुमचं ग्रामर एकाच दिवसात मी क्लिअर केलंय खरं तर. मला सगळं समजलं एकाच दिवसात. एका दिवसात म्हणजे एकाच तासात. ती तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली, आणि त्याबद्दल मी खरंच धन्यवाद पण बोलेन तुम्हाला, कारण असा कोर्स मी खूप लक्की आहे तुमचा कोर्स जॉईन केला तर. मला येस. भारी वाटतं. थँक्यू सर. तुमच्या ह्या क्रियेबद्दल मी खूप खूप आभारी आहोत, की आमचा विद्यार्थी इथं आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी बोलूनच गेला पाहिजे. हा माझा प्रत्येक विद्यार्थ्याला एक मेसेज आहे. सो चालता बोलता इंग्रजी कोर्समध्ये तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी इंग्रजीबद्दल बोलल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहोत. सो थँक्यू सो मच. थँक्यू.